brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। मेसी के लिए अभी पैर इंजर्ड है, फिर भी आई हूँ। आम्हाला एवढ्या लांब त्यांच्या इकडे जाता येणार नाही। आम्हाला मुंबईमध्ये मिळाल्यामुळे आम्ही आमचं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे इथं आल्यामुळे। तो पारा मेसी ते हम पूछो कि मतलब एवरीथिंग फ्रॉम मेसी, आई लव यू वेरी मच। मैं जॉब छोड़कर आ रही हूँ। एक्चुअल में कह सकते हैं ना कि सचिन तेंदुलकर गोट ऑफ क्रिकेट है, बट मेसी गोट ऑफ फुटबॉल, ये हमारा एक्चुअल स्लोगन है। आणि त्याच्या पहिल्या पगारातून त्यांनी आमचं तिकीट काढलं इथे येण्यासाठी। खूप मस्त वाटतं, इथे आल्यावर खूप छान वाटतंय। नमस्कार, मी छाया। आत्ता आपण आलेलो आहोत वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये। स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईत दाखल झालेला आहे। खरं तर कालच भारतात लिओनेल मेस्सी दाखल झाला। कोलकातामध्ये लिओनेल मेस्सीसाठी एक मोठा भव्य असा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आलेला होता। मात्र स्टेडियममध्ये अवघे फक्त 10 मिनिट मेस्सी थांबल्यामुळे आणि चाहत्यांना ते त्यांची झलक ते बघू न शकल्यामुळे चाहत्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला, खुर्च्या फोडल्या, याचबरोबर बॉटलसुद्धा स्टेडियममध्ये फेकण्यात आल्या। मोठ्या प्रमाणात गोंधळ तिथे निर्माण झालेला होता आणि ह्या सगळ्या प्रकरणानंतर ममता बॅनर्जी ज्या आहेत त्यांनी मेस्सी यांची माफीसुद्धा मागितली। एका प्रकारे या सगळ्या इव्हेंटला कोलकातामध्ये गालबोट लागला आणि अशीच परिस्थिती मुंबईत सुद्धा होऊ नये याची काळजी इथल्या प्रशासनाकडून घेतली जाते। इथे मोठ्या प्रमाणात तरुण जे आहेत ते महाराष्ट्रभरातून मुंबईत या स्टेडियमच्या बाहेर स्टेडियममध्ये जाण्यासाठी लिओनेल मेस्सीला बघण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत। दादा, कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? कोल्हापूरवर। ते आम्ही पहिला म्हणजे लहानपणापासूनच आम्ही मेसीला फॉलो करतो एक इन्स्पिरेशनल म्हणून। त्याच्यासोबत म्हणजे कधी आपल्याला बाहेरच्या त्याच्या देशामध्ये किंवा मॅच बघायला आपला काय म्हणजे जायला भेटणार नाही, त्यासाठी पण आता आपल्याला संधी मिळाली होती की मुंबईमध्ये मिळाली याला, त्यासाठी आपण म्हणजे आलो इकडे यामध्ये। तुम्ही सगळे कोल्हापुरातून आलात? ओके ओके। यात सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा नोंदवण्यासारखं आहे की लिओनेल मेस्सी सोबत जर तुम्हाला फोटो काढायचा असेल तर ह्यासाठी जी रक्कम ठेवण्यात आलेली आहे ती रक्कम ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल। एका फोटोसाठी, मेस्सी सोबतच्या एका फोटोसाठी तब्बल 10 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। इथे आपल्यासोबत आणखीन काही चाहते आहेत, त्यांच्याकडून त्यांना काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत। काय वाटतंय, कसं वाटतंय तुम्हाला? आता आम्ही मेसीला भेटण्यासाठी इकडे आलो आहोत, कारण आम्हाला एवढ्या लांब त्यांच्या इकडे जाता येणार नाही। आम्हाला मुंबईमध्ये मिळाल्यामुळे आमचं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे इथं आल्यामुळे। रोनाल्डो जास्त आवडतो की मेस्सी? मेस्सी फॅन आहे मी। तुम्हाला वाटतं का वर्ल्ड कपमध्ये फुटबॉल भारतानेही खेळलं पाहिजे? हो, ते एक स्वप्न आहे। दुसरं स्वप्न ते आहे, पहिलं आता स्वप्न पूर्ण होणार आहे आणि दुसरं स्वप्न आहे की आपला सुनील छेत्री वर्ल्ड कप। पहिलं स्वप्न कोणतं? मेसीला बघण्याचं पहिलं स्वप्न आहे, ते स्वप्न आता पूर्ण होईल थोड्या वेळाने। दुसरं म्हणजे आपली इंडिया टीम वर्ल्ड कपला क्वालिफाय व्हायला पाहिजे, हेच दुसरं स्वप्न आहे, बाकी काय नाही बस। काय करतात तुम्ही सगळे? सगळेजण आम्ही जॉबला नाही तर कोण कोण आता शिकत आहेत। खरं आम्ही सगळे एकत्र येण्याचं कारण म्हणजे एकच की लिओनेल मेस्सीला जवळून बघता यावं आणि सगळ्यांची जी बकेट लिस्टमध्ये एक जे स्वप्न होतं की लिओनेल मेस्सीला जवळून बघायचं, त्याचा गेम बघायचा, ते काही अंशी इथं पूर्ण होणार आहे। त्यामुळे सगळे महाराष्ट्रभराच्या विविध भागातून इथं आलेले आहेत। आम्ही सगळेजण कोल्हापूरमधून आले। कोल्हापूर हे फुटबॉलसाठी तसं फेमस आहे, म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात कोल्हापूर हे फुटबॉलसाठी फेमस आहे। त्यामुळं बऱ्याच मोठ्या संख्येने आम्ही मेस्सीचे चाहते कोल्हापूरहून थेट मुंबईत आलेलो आहेत। याचबरोबर इथे आणखी काही छोटे चाहते सुद्धा आहेत शाळेत जाणारे, त्यांच्याशी सुद्धा आपण त्यांचे अनुभव काय, त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। कुठून आलाय? मेसी को देखने। कहाँ से आए हो? ये नेवी नगर। टिकट नहीं है, देखना है। सिर्फ ये क्राउड देखने के लिए तुम आए हो? बहुत ज़्यादा मेसी को फॉलो करते आए। मैं तो 8 स्टैंडर्ड से बहुत ज़्यादा पागल हूँ। मेसी के लिए अभी पैर इंजर्ड है, फिर भी आई हूँ। क्या लगा तेरे को? ऐसी इंजरी हो गई थी, बट मेसी के लिए कुछ भी। तेरे पे फिर भी घर वालों ने भेजा आपको? थोड़ा बोलना पड़ा, लेकिन मेसी के लिए वंस इन अ लाइफ टाइम अपॉर्चुनिटी है, सो ऑलवेज मेसी। तो पारा मेसी ते amo mucho कि मतलब एवरीथिंग फ्रॉम मेसी, आई लव यू वेरी मच। y visca el Barça, y visca Catalunya। इसका मतलब क्या होता है? This is a chant for Barcelona fans, which long live Barca and or forever blue and red. This. तर इथे एक फॅमिली पण आहे जी थेट पुण्याहून इथे मुंबईत आलेली आहे। मुलाचा पहिला पगार झालाय आणि त्या पगारातून आई आणि वडिलांना मेस्सीला दाखवण्यासाठी तिकीट काढून स्वतःच्या पहिल्या पगारातून तो इथे घेऊन आलेला आहे। त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय इथली गर्दी बघून। आणखीन त्याची खूप इच्छा होती की आम्ही मेस्सीला बघावं म्हणून,
मला काही फुटबॉलमधलं कळत नाही, पण मी त्याचं बघते कधी कधी मॅच. आणि त्याच्या पहिल्या पगारातून त्यांनी आमचं तिकीट काढलं इथं येण्यासाठी. खूप मस्त वाटतं, इथं आल्यावर खूप छान वाटतंय. सर कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान. हा वेडा आहे, अगदी लहान असल्यापासून तो फुटबॉलचा वेडा आहे आणि तो अंडर 14मध्ये फुटबॉलसाठी भरपूर मुंबईमध्ये खेळत होता. आम्ही पहिला महिंद्रामध्ये होतो, मी 20 वर्ष मुंबईत होतो. गेले 8 वर्ष मी पुण्याला आहे. तो त्याचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. तो नेहमी बोलायचा की मला मेसीची मॅच बघायची आहे, इथं नसेल तर आउटसाईड इंडिया. परंतु तो आज मला पुण्यात पाहायला मिळते, मोठा योग आहे. मुंबईत कसं वाटतंय आता स्वप्न तुझं शेवटी पूर्ण होतंय आज? हा, मला खूप चांगलं वाटतंय. 8 वर्षाचा होतो तेव्हापासून दर आठवड्याला सॅटर्डे फ्रायडेला मेसीला बघतो. 12-13 वर्षांनी स्वप्न पूर्ण होतं आहे. खूप छान वाटतंय. मम्मी पप्पा सोबत आहेत, खूप चांगलं वाटतंय. असं काही इमोशनल वाटतंय आणि आज स्वप्न पूर्ण होईल 14 वर्षांनी. खूप बरं वाटतंय. असं काही तुझं ठरलेलं होतं का की नोकरी लागली आणि पहिल्या पगारात मेसी जिथे कुठे असेल त्याला तिथे भेटायला जायचं, की हे योगायोगाने सगळं जुडून आलंय? योगायोगानेच झालं सगळं. माझी इच्छा होती, मला ऑक्टोबरच्या एंडला कळलं होतं की तो येणार आहे. तर तेव्हापासूनच मी सॅलरी सगळी माझे सेव्ह केले होते. तिकीटमध्ये सगळी सेव्हिंग संपवून टाकली आणि स्वप्न पूर्ण केलं. खूप बरं वाटतंय. तोच आमचा इन्स्पिरेशन, आयडल सगळंच आहे आणि आता त्याला आम्ही लाईव्ह पाहणार आहे, तर ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी काही चालण्याचा काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मी बाईकवरून पडलेलो आणि म्हणजे तिकीट आधीच घेतलेली, पण आताच जस्ट बाईकवरून पडलेलो. तर प्लास्टर होतं 1.5 महिन्यासाठी आणि प्लास्टर आता निघालं आहे, फक्त थोडंसं सुजल्यासारखं अजून आहे. तर ते जे काय असेल, म्हणजे जर प्लास्टर पण असलं असतं ना तरी मी इथे आलो असतो. मेसीला बघण्याचं हेच माझं ड्रीम आहेत आणि आता होपफुली आता त्याला बघणार. फुटबॉलचा एक चाहता म्हणून तुम्हाला वाटतं की वर्ल्ड कपमध्येही भारताने फुटबॉल खेळलं पाहिजे? हो, खूप खेळलं पाहिजे. मी म्हणजे तसं मुंबईमध्ये राहून मुंबई सिटीला पण सपोर्ट करतो. मुंबई सिटी FC एक फुटबॉल टीम आहे आणि सुनील छेत्री वगैरे. तर मी त्यांना बघतो आणि मी होप करतो की इंडिया वर्ल्ड कपमध्ये खेळावी आणि आम्ही जसं आता अर्जेंटिनाला सपोर्ट करणार तेव्हा आम्ही इंडियाला सपोर्ट करणार. तर इथे काही चाहते असे सुद्धा आहेत ज्यांच्या हातावर मेसीचे टॅटू आहे, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. हे कधी केलंय तुम्ही? याला 8 वर्ष झाले आता. 8 वर्ष आधी म्हणजे मी आता एक 10-12 वर्ष झाले की मी फुटबॉल म्हणजे मी गेम खेळत होतो फिफा, त्यापासून मी सुरू केलं आणि मग मी त्याच्यात बघितलं की मेसी असा एक फुटबॉल प्लेअर आहे. मग त्यांना बघून असं गेम खेळून मला ते असं आवडायला लागलं. मग मी आता एक 8 वर्ष झाले मी हे टॅटू काढून. म्हणजे तुम्ही स्वतःही फुटबॉल खेळतात? हां, आता खेळतो. आता म्हणजे कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून खेळत होतो. मग आता कधी विकेंड्सला टाईम भेटल्यावर मग तेव्हा खेळतो फुटबॉल. पण नॅशनल इंटरनॅशनल लेवलला वर्ल्ड कपमध्ये वगैरे फुटबॉल खेळलं जात नाही भारतात. काय वाटतं तुम्हाला याविषयी? आता ॲक्च्युली मला असं वाटतं की स्कूल्समध्ये जर आता आधीपासून जर सुरू केलं की फुटबॉल आधीपासून जास्त प्रमोट केला. आता आपल्या इथं जास्त बघितलं तर आपलं क्रिकेटच जास्त प्रमोट करतात. तर फुटबॉल जर जास्त मला वाटतं प्रमोट केलं तर मला वाटतं बऱ्यापैकी आपण खेळू शकतो. म्हणजे अजून पण भरपूर टॅलेंट आहे जे खेळतात, पण अजून जास्त प्रमोट केलं तर इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केलं चांगलं तर अजून भारी होईल. ओके, तर इथे आणखी एक छोटा चाहता सुद्धा आहे, त्याच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. काय नाव आहे तुझं? काय नाव आहे? कबीर मेहता. कबीर मेहता. कुठून आलाय? थानेवरून. पापा आपको जबरदस्ती लेकर आए हैं यहाँ पे या आपको खुद को इंटरेस्ट था? तुमको आना था. अच्छा, क्यों मिलना देखना था मेसी को? मेसी को देखना था क्योंकि वो फेवरेट फुटबॉल प्लेयर है. अच्छा, तो आप खुद भी फुटबॉल खेलते हो? हाँ, 5 साल से. 5 साल से खेलते हो? उससे मैं जब मैं 4 साल का था तब. अच्छा, क्या बनना है आपको आगे? फुटबॉलर. तर इथे काही पालक सुद्धा आहेत जे मुलांना फुटबॉल आवडतं म्हणून मेसीची झलक त्यांना दाखवण्यासाठी इथे आलेले आहेत. सर, कहाँ से आए हो आप? विलेपाला. आप खुद भी देखते हो फुटबॉल? हाँ, पहले तो नहीं देखते थे, बट अभी बच्चों के वजह से हम लोग को भी शौक आने लगा है. अब ऐसे लग रहा है कि फ्यूचर में अभी फुटबॉल ही इंडिया का सबसे बड़ा टूर्नामेंट होगा. अच्छा, लेकिन वर्ल्ड कप में तो फुटबॉल में खेलता ही नहीं है ना भारत? नहीं खेला, बट आने वाला समय यही बोल रहा है कि ये लोग खेलेंगे, क्योंकि आज के बच्चों को जो इंटरेस्ट आ रहा है फुटबॉल में, ये पहले नहीं था, अब आने लगा है. तो धीरे धीरे जैसे इंटरेस्ट बच्चे लोग होंगे, प्लेयर्स डेवलप होंगे, फिर एसोसिएशन कुछ करेगा उससे जो भी होगा फुटबॉल को एक ग्रोथ मिलेगा, तभी जाके वर्ल्ड कप खेल पाएंगे. पहले हम कैपेबल होने चाहिए, ट्रेनिंग वैसा होना चाहिए, एसोसिएशन को कुछ डेवलपमेंट करना पड़ेगा, फिर जाके अपना फुटबॉल का टीम वर्ल्ड कप तक जाएगा. तर मेसीला बघण्यासाठी थेट गुजरातमधून सुद्धा इथे काही लोक आलेली आहेत. सर, कहाँ से आए हो? अहमदाबाद से आए.
बेटे का शौक है मेसी को देखने का। तो आप पूरी फैमिली आए हो आप यहाँ पे? तीनों आए हैं जी। मैडम नहीं आई। वैसे तो काफ़ी एक्साइटमेंट है, लेकिन आप बता नहीं सकते इसको शब्दों से, लेकिन हाँ वो देख के ही पता चलेगा, बस वो देखने का ही इंतज़ार है। तो कितने दिन आपने प्लानिंग किया यहाँ पे आने के लिए? 2 दिन का किया है, आज और कल। आज मैच देखेंगे, कल घूमेंगे। आप भी क्रिकेट फुटबॉल देखती है? हाँ, मैं पापा एंड भैया के साथ आई हूँ। आप खुद भी देखती है फुटबॉल? हाँ, बहुत कम। मैं जॉब छोड़कर आ जाई हूँ। सीक लीव्स वगैरह लेकर आई हो ऑफिस से? तकलीफ है। अभी ये वीडियो देखने के बाद ऑफिस वाले निकाल देंगे। हाँ, हो सकता है। आपको क्या करना है? आपको आगे फुटबॉल खेलना है? नहीं, मेरे को तो म्यूज़िक में मतलब मेरा जो है शौक, म्यूज़िक का शौक है। अभी पढ़ाई चल रही है, अभी आगे फिगर आउट कर रहा हूँ वही। बाकी यहाँ शौक है डाई हार्ड फैन मेसी। आपका है मतलब खुद आप किसी स्पोर्ट्स में कुछ गेम्स में वगैरह खेलते हैं? नहीं, मेसी बहुत फेमस है तो भैया का था की नाही चलना है, तो मैं ठीक है चलते हैं। तर इथे आणखी काही चाहते आहेत मेसी यांचे, जे थेट मध्य प्रदेशातल्या रतलाम इथून इथे दाखल झालेले आहेत। बाप लेक अशी ही जोडी थेट रतलाममधून इथे मेसी यांची झलक बघण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। एक्चुअल में मेरा बच्चा जो है वो मेसी का बहुत बड़ा फ़ैन है और इसकी खुशी के लिए हम यहाँ पर आए हैं और फुल एंजॉयमेंट चाहते हैं। बच्चा जो चाहता है वो चाहता है, अच्छा फुटबॉलर है ये भी, मेसी से मिलना चाहता है और मैं चाहता हूँ कि मेसी इनसे ज़रूर मिले फर्स्ट टाइम। और मुझे बहुत अच्छा लगा यहाँ पर आकर, यहाँ का क्राउड देखकर बहुत बढ़िया लग रहा है मुझे। एक्चुअल में कह सकते हैं ना कि सचिन तेंदुलकर गोट ऑफ क्रिकेट है, बट मेसी गोट ऑफ फुटबॉल, ये हमारा एक्चुअल में स्लोगन है। और रियलिटी यही है कि मेसी का बहुत बड़े फ़ैन है यार, बस आप ये कह सकते हैं मेसी के बहुत बड़े फ़ैन है हम लोग। तर हे चाहते थेट कोल्हापुराहून आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणांहून मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये मेसीची फक्त एक झलक पाहण्यासाठी इथे मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो की किती उत्साह या तरुणांमध्ये बघायला मिळतोय। तुम्हालाही मेसी आवडतो का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी मुंबई तकला नवीन असाल तर मुंबई तकला नक्की सबस्क्राईब करा। अजय सोबत छाया, मुंबई तक। मेसी 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 मेसी